ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज तुम्हाला मी एक किस्सा सांगणार आहे, कारण तो काल घडला. म्हणजे काल ती व्यक्ती माझ्याकडे आली होती. पण तो काय किस्सा आहे तुम्ही अवश्य ऐका. जो देवाला विरोध करतो ना, त्याला पुढे काय होतं हे त्याचा अनुभव, जिवंत अनुभव सांगतोय तुम्हाला. तर ऐका तुम्ही. 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती. हं. तर काय झालं, एक बाई हं, माझ्याकडे समजा अगोदर फोन मुळे संपर्क, समजा यूट्यूबवर बघून वगैरे संपर्क झाला की फक्त ते माझी एक समस्या आहे. हं. मग ती मनोकामना जी पूजा असतात ना, आपल्या मनोकामना पूजा आणि मनोकामना पूजा, मी जप लिहायला देणं, ह्या अशा बऱ्याच गोष्टी मी सांगत असं ना पूर्वी. तर ते ऐकून अगर तिला काहीतरी वाटलं की ही काहीतरी महाराज करू शकतो आणि या महाराजाकडे कसलाही खर्च येत नाही, त्याच्यामुळं ते समजा आपल्याकडे आकर्षित झाले थोडक्यात, किंवा ह्याच्याकडे काही खर्च नाही, अगर ही सरळ मार्गी माणूस आहे. त्याच्यामुळं ते चाललं. मग ते म्हणले की मी खूप टेन्शनमध्ये आहे. पण मी कधी, आपण कसं सहसा एकदम विचारत नाही, पण ती काही गोष्टी सांगत राहिले किंवा मी तणावात आहे, समजा अमुक आहे तमुक आहे, मी फार म्हणजे एकटी पडले, अमुक झाले तमुक झाले, अशा गोष्टी. मग हे माझा एक स्वभाव गुण कसा आहे, मी सगळ्यांनाच माझा स्वभाव गुण माहिती आहे. जवळजवळ माझी जी जोडल्या गेली मंडळी ना, की मला समोरचा माणूस जर दुःख सांगायला ना, काय होतं आणि काय नाही, की एक नैसर्गिक माझी क्रिया आहे की मला त्या माणसाविषयी आपुलकी निर्माण होते. कारण प्रत्येकजण माझ्याकडे येतोच कशासाठी, त्याचं दुःखाचं निवारण करण्यासाठी. आणि ही वृत्ती झालेली माझी ती, की बाबा कुणाचंही दुःख असेल, समजा ते डोळ्यात पाणी, तर ते डोळ्यातलं पाणी कमी करणं, दुःख कमी कसं होईल यासाठी मी प्रयत्न करत असतो. मग वेगवेगळे उपाय सांगतो, त्यांच्यासाठी मंत्र साधना करतो, मनोकामना पूजा करायचो. त्यांच्या मनाच्या काही इच्छा असतील ते पूर्ण होण्यासाठी आपण मनोकामना पूजा सांगत. पूर्वी खूप हे अशा गोष्टी करत होतो मी, सांगत असं सारखं. पुन्हा मंत्र लिहायला लावत असं बऱ्याचशा गोष्टी. आणि मग ती समोरची व्यक्ती सांगत असल्यामुळे आपण काय करायला लागलो, समजा त्याचं दुःख निवारण होण्यासाठी, त्याची मनाची इच्छा पूर्ण होण्यासाठी काय जे असेल ते असेल, आपण विचारत नाही. आता बरेच वेळेस तुमच्या काय, मी मनोकामना पूजा सांगतो, तुम्ही तुमच्या मनातील काय इच्छा आहे तुम्ही ती प्रगट करा आणि त्याच्यावर शिवलिंगावर, त्या वाळूच्या शिवलिंगावर तांदूळ सोडा, अथवा तुमची काय मनोकामना आहे ती पूर्ण व्हावी यासाठी मी प्रार्थना करतो, मंत्र जप करतो. हे तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे. तुमचं समजा चांगलं व्हावं, तुम्ही आनंदी व्हावं, तुम्हाला काय हवंय ते मिळावं यासाठी मी प्रयत्न करत असतो. तर अशा पद्धतीनं चालू झालं आणि कालांतराने खूप प्रगती होत गेली. जशी प्रगती होत चालली समजा, आणि ते त्यांचं काय असेल ते असेल, पण होत राहिली आणि ते त्याचं रिप्लाय पण व्यवस्थित येत होता, किंवा चांगलं होईल, चांगलं झालंय, आनंदी, असं तसं वगैरे वगैरे वगैरे, चांगलं म्हणजे बोलणं. आणि मग काय झालं, मग ही नियमितपणे, मग आमचं कसं आहे की तुम्ही नियमितपणे करा, काय मंत्र करा, दररोज जप करा, सकाळी करा, रात्री पूजा केल्यानंतर तिथं जपाला बसा, आरती करा. आता ही आम्ही धार्मिक माणसं, आम्ही तेच सांगणार ना, जेणेकरून देवानं तुम्हाला देते ना, देव देतय ना, मग देवाचं करावंच लागेल तुम्हाला. ही या तत्वाचा माणूस आहे. तुम्ही मिळालं की सोडून द्यायचं नाही. कारण गोष्ट देव काय करतो, प्रत्येकाला एकदा संधी देतो, प्रत्येक माणसाला संधी देऊन बघतो. तो किती राहतो, देऊन बघतो, देत नाही असं नाही, देतो, देव देतो. मग ती देव दिल्यानंतर, देवानं दिलं की त्याला विसरायचं नसतं. आणि अशा काही अवकीळ माणसं असतात, कुठलीही व्यक्ती असेल, स्त्री असो पुरुष असो, की मिळाल्यानंतर त्यांना ते घमेंड येते, घमेंड त्या गोष्टीची, आणि ते हळूहळू देवापासून दूर जायला निघतात. एक नैसर्गिक क्रिया आहे. पण याच्यामध्ये काय झालं, हे आपण सांगितलं पूजा वगैरे, मग ती धार्मिक वृत्तीची व्यक्ती झाली. मग समजा आपण सतत संपर्कात राहिलोत ना, मग
आणि बऱ्याच जणांचा मी रिप्लाय असतात दररोज सकाळी, सगळ्या जवळजवळ सगळ्या. आता थोडंसं आशात कमी केलेत मी मॅसेज, कारण जी सक्रिय आहे त्यांनाच मी मॅसेज करतो. ज्याचा मला मॅसेज येतो त्यांनाच मी मॅसेज करतो. सकाळचा जो मंत्र असतो ते मंत्र काय असं ह्याच्यासारखं नसतं की काहीतरी टाइमपास म्हणून. तो मंत्र हे सिद्ध केलेला मंत्र असतो. तो मंत्र तुम्ही करावा या उद्देशाने मी मंत्र पाठवतो सकाळी सकाळी. आणि आता मी एकच धरलंय की जर समोरच्या माणसानं जर आपल्याला मंत्र पाठवला तरच ते मंत्र त्याला रिप्लाय करायचा. ते नाही पाठवलं तर शक्यतो करत नाही. अगर ते आपल्याला वाटतं की काही विसर असेल तर आपण मनानं बी करतो मी. तर ही पद्धत सध्या वापरलेली मी. पण पूर्वी तसं नव्हतं. सरसंगट मी जेवढे आपल्याला जोडलेत ना मंडळी तेवढ्यांना मी सकाळचा मंत्राचा तो मेसेज करत असे. तर अशा पद्धतीनं चाललं, व्यवस्थित झालं. आणि मनोकामना पूजा, तो मंत्र जप अगर मी प्रार्थना करत असल्यामुळे आता मी काय केलं, मी फक्त काय केलं, देवाचं कार्य करायला सांगितलं, दिलं ते देवानं दिलं, मी दिलं नाही. मी फक्त मधला एक जोड आहे, एक वायर आहे देवामधलं आणि त्या व्यक्तीमधलं. मी फक्त सक्रिय करून देतो. तर अशा पद्धतीनं त्या व्यक्तीची प्रगती होत गेली. अगर त्याला ते जे काही गोष्टी हव्या होत्या ते आता मला काल कळल्या. अगोदर काय माहिती तिच्या डोक्यात काय होतं ते आपण कशाला, एवढं कित्येक जण आहेत त्यावेळेस लोकांचं कशाला आपण लक्षात ठेवतो, कोणासाठी काय आहे ते. फक्त आपण करत राहायचं, प्रार्थना करायची, तुझी इच्छा पूर्ण हो, मंत्रजप करा, तुझी इच्छा मनोकामना पूर्ण हो, हे चाललेलं आहे, असंच चलत राहतं आमचं. आणि मग ती कालांतराने झालं, तिचं समजा मिळत गेलं. आणि नेमका काल मला प्रॉब्लेम कळला की तिला काय होतं, तिचं एक प्रेम प्रकरण काहीतरी होतं. पण ती पुढची व्यक्ती जी आहे ना, तर ती व्यक्ती अगोदर समजा मिळत नसेल तिला कदाचित. अगर काही तिच्यामध्ये भीती असेल का, अगर काय असेल ते अडचण, म्हणजे त्यांचं ते अगोदरच काहीतरी होतं, पण ते त्यांचं सेटिंग जमत नसेल कदाचित. मी काल कळले म्हणून सांगायलो, जमत नव्हती. म्हणून तिनं ती मंत्र समजा पूजा मी मंत्र दिलेले करणं ह्या केल्यामुळे अथवा काही देवाने समजा तिचं घरानं मनातली स्थिती ओळखली असेल म्हणून देवानं तिला दिलं, ती व्यक्ती तिला दिली, तिला मिळून दिली. मग आता ही व्यक्ती मिळाली, कुणामुळे मिळाली, तिला अगोदरपासूनच होतं पण ती मिळत नव्हती तिला. ती व्यक्ती मिळत नव्हती, हे काल ती त्याचं ते कळलं मला सगळं. पण ती मिळत नव्हती. पण ती समजा मंत्र साधना अथवा प्रार्थना, मनोकामना पूजा अथवा काय देवाचं करत असल्यामुळं तिला ती तिच्या मनासारखे तिचं जे होतं प्रेम प्रकरण अगर काय होतं ते तिला मिळालं. अगर ती व्यक्ती तिला आवडत असेल कदाचित, पण ती व्यक्ती समोरची रिप्लाय पाहिजे तसा देत नसेल. म्हणून हे म्हणजे तिच्यामध्ये एक हिंमत आलं, एक आत्मविश्वास आला. आणि ही होऊन समजा तिला ती म्हणली असेल की माझं तुझ्यावर प्रेम आहे अथवा काय काय जे असेल ते असेल. आणि मग ते झालं, त्यांची सेटिंग जमली. मग तुमचं येणं जाणं वगैरे वाढलं वगैरे अशा गोष्टी समजा चालू झालं समजा. आणि मग ते घरामधलं हिचं जे बघितलं पूजा वगैरे असं मंत्र अगर ही करणं, जप करायला बसणं, ही कधी त्याचा समजा फोन आला असेल तर ही मंत्र जप करायला असेल काहीतरी असेल बंद. मग ते काय करत होतं, आता ती हक्काची वस्तू झाली ना. ती काय लग्न फिंगण्याची नव्हती, ती असंच आयऱ्या भेटलेली होती ती. मग ती काही समजा त्या पूजेमध्ये मांडलेली बघितली असं घरामध्ये आले, हे काय असलं. त्यानं म्हणजे त्या धार्मिक गोष्टीवरून तिला हे करायला चालू केलं, समजा ताण द्यायला चालू केलं. पण नाही असतंय आता नवीन एकदम कसे होईल नाही देव. मग याच्या माग कोण व्यक्ती, कोणी सांगितलंय काय वगैरे. मग आहे एक महाराज त्यांनी असं सांगितलं. आता हे मग कशामुळे करायची गरज आहे, काय करायची गरज आहे देवाचं एवढं जपन तेवढा वेळ, हे काय खरं असतं का, हे फालतूगिरी सगळी. मग त्या व्यक्तीनं एवढं तिच्या मनावर ही घातलं, म्हणजे ही चुकीचं आहे सगळं. ही देव वगैरे काय काय खरं नसते, आपल्या आपल्या हिमतीवर आपल्या आपल्या ह्याच्यावर अमुक तर मग काय जे म्हणायचे म्हणत असेल तिला. जेणेकरून त्या व्यक्तीचं मन ह्या देवापासून अलग केलं. ऐकलत ना तुम्ही, तुमच्या बाबतीत तर असं झालं नाही ना काही, कारण होतं असं. तर मग ती म्हणजे हळूहळू
म्हणजे दूर करायला प्रयत्न कधी दिसलं की मग ती तिचं मन परिवर्तन केलं गेलं आणि त्याला मग ती हिला बी ही मिळाल्यामुळे त्या काय माणसाला कसं असतं किंमत राहत नाही गोष्टीची. मग ती काय नाही तिला बी ती त्याचंच खरं वाटू लागलं, त्याच व्यक्तीचं खरं वाटू लागलं. म्हणजे ही व्यक्ती म्हणते ती खरं आहे, ही चुकीची गोष्ट असं म्हणजे काही खरं नसतं, देवाचं काही खरं नसतं, पूजापाठ काही खरं नसतं. म्हणजे एक मानसिक बदल करून टाकला त्याच्यामधला. हळूहळू ती होत 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 गेला की मग ते सगळंच विसरून गेले मग. मग आपण मंत्र पाठवतो, त्या मंत्राचं रिप्लाय मग घेतलेला नाही, कुठं काही नाही. आता आम्ही बी आता खसा कितीतरी इथं लोक, मग आपण बी हळूहळू ते टाळतो त्या गोष्टीला. मग एक दोन वेळेस विचारलं मी, पण ते काय आपण ते नाही, वेळच भेटत नाही, असंच होत नाही, असं मग ती आमच्या लक्षात येईल इथं कुठंतरी भानगड झालेली आहे. ह्या व्यक्तीनं तिच्या मनासारखी गोष्ट काहीतरी झाली. आता आम्ही एखाद्या दिवस डोकं लावतो ना, ध्यान करतो, बघ काय प्रॉब्लेम असू शकतो. तर मग ती लक्षात आलं. मग आपण बी तो विषय म्हणलं जाऊ दे, आता काय बळ कुणाच्या मागं लागायचं, मिळालं झालं, त्याचं झालं संपलं. मग ही कालांतर बऱ्याच वर्ष, जवळजवळ 2 वर्ष जवळजवळ झालं या गोष्टी लक्षात आल्या आपल्याला. मग ते विषय आम्ही डोक्यातला काढून टाकला. समजा काय आता गरज बी नाही, त्यांचं काम भागलं, आता त्यांच्यासाठी काही करायची गरज नाही, आपण मंत्र साधना बी करायची गरज नाही, मंत्र पाठवायची बी गरज नाही, आता काहीच करायची गरज नाही त्यांना. मग तो आमच्या डोक्यातला विषय गेला, मग ती विसरून गेलो होतो आम्ही बी. आणि त्या व्यक्तीला विसरून गेलो, काय संबंध नाही ना. जे आपल्याकडे दररोजच्या रुटीन मधले असतात ना, त्यांना आपण करतो. असे कितीतरी येत ना, कित्येक आले तर ह्या 10 वर्षामध्ये. जसं युट्यूबवर आहे तसं कितीतरी बदलले, कितीतरी काय काय झालं. कोण लक्ष देतं एवढं. आणि मग काल काय झालं म्हणजे आपल्याला इकडे त्यांचं काय झालं काय माहित नाही. पण काल प्रकरण की आता ते गर्दी होती काल. एक वाढदिवस बी होता, दिवसभर मंदिरात कार्यक्रम होते, त्याच्यात मी धांदलीत होतो. खूप म्हणजे चालू होतं इकडे तिकडे, जेवणाचे वगैरे कार्यक्रम होते. मग ती एक, पण मला काय ती एकतर काय झालं, डोळ्याचा प्रॉब्लेम आहे माझ्या, मला ओळखू येत नाही. आणि बऱ्याच दिवसानं बघितल्यानंतर अगर काही लक्षात येत नाही. आता 2-3 वर्षांनंतर बघितल्यानंतर मला काही लक्षात येणार त्या बाईकडे समजा. म्हणजे आले 1-2 वर्ष, मला नमस्कार केला, ओम नमः शिवाय, पण मला हो मग आता कुणी बी भेटतंय, आता कशाला मी लक्ष करतो एवढं बारकाईनं. हो म्हणलं, जेवण केलं का, जेवण करा. हो करते झालं. मग जेवायला बसले, मी बघितलं जेवायला मी बसलेले, मी चलत आता सगळं बघतो इकडे इकडे. म्हणलं ठीक आहे, पण आता मला ती लक्षात नाही की आपण या व्यक्तीला आपण असं पूर्वी सांगितलेलं आहे, पूर्वपूजा वगैरे आहे त्याचं काय. मग आता मी माझ्या कामात राहिलो, पण त्या व्यक्तीला बोलायचं होतं मला. त्या व्यक्तीला मला बोलायचं होतं. मग आता ती गुळमाळ इकडे इकडे माझ्याजवळ, पण मी आता कुणी बी यायला, मला कुणी भेटायला, आता वाढदिवस बी होता आमचा, कुणी शुभेच्छा द्या असं तसं, त्याच्यामुळे मी आपलं. पण ते योगायोगानं काय झालं, मला तिथं पिकर कार्यक्रम चालू असल्यामुळं मी खाल्ल्या मंदिराकडं एक जणाला घेऊन गेलो. म्हणजे तिकडे बोलावं म्हणलं, तिकडे चला म्हणलं, जरा इथं ऐकायला येणं गेले व्यवस्थित. मग तिकडं नेलं, तर ती पुन्हा तिनं बघितलं तिकडं मी गेलेलो खाली, म्हणजे खाल्ल्या मंदिराकडे, की लगेच पाठीमागून आला. मी दुर्लक्षात आला असेल दर्शनाला. आम्ही त्या व्यक्तीला बोलत बसलो, मी सांगायलो इकडली माहितीचं काय, तिचं ते काय प्रॉब्लेम बद्दल बोलायला लागलो. तर मग ती आली, पाया पडली, गेली, मग पुन्हा तेच थांबली. मग आता थांबले म्हणलं, मग लगेच बघितलं चेहऱ्याकडे, काय मला काय ओळखीलंच नाही मी खरं तर, कारण मला डोळ्यानं दिसत नाही. आता बरेच दिवस बघितल्यानंतर तर ओळखूच येत नाही माणूस मला. दररोजचा माणूस मला 10-20 फुटावर व्यवस्थित कळत नाही. ते कवा बघितलेलं काय लक्षात येतं मी सहज. मग आता जवळ उभा राहिल्यानंतर मला वाटायला आपण कुठतरी बघितलंय, अगर पूर्वी आलेलं आहे काहीतरी. मग सहज म्हणले, मग तिने चालू विषय केला. महाराज खूप असं झालं, मला लिंकच लागा ना गेली काय बोलायली ती. मग म्हणलं काय झालं, नाही माझ्याकडून चुकलं. म्हणलं काय, मला काहीच तुमचा संदर्भ लागा नाही गेला, स्पष्ट सांग, कारण माझ्या मागे गडबड आहे आज. तर म्हणले काय नाही, मी तुम्ही सांगितलेले मंत्र वगैरे करत होते, मनोकामना पूजा करत होते, सगळं चांगलं झालं होतं. म्हणलं मग आता काय झालं. आता काय नाही, मी ज्याच्यासाठी केली होती ती व्यक्ती गेली हो. आता मी गेली म्हणजे मेली का सोडून गेली, हे बी लक्षात, मी बी, कारण माझ्या मग गडबड असल्यामुळे मी काय तिला जास्त बरं म्हटलं. मग नाही, मग आता काय करायचं.
मग म्हणलं काय तुम्ही मग मनोकामना पूजा करत राहा ना तुम्ही. आता मी तेवढं मनावर घेणं गेलो. पुन्हा लक्षात आलं, अरे म्हणलं ही, मग पुन्हा नीट विचार करून सांगितलं, म्हणलं काय कशासाठी तुम्ही मनोकामना पूजा केली, काय केलं, काय झालं, मी काय दिलं होतं तुम्हाला, काय सांगितलं होतं मी. तर मग ते सांगायला केलं की असं असं तुम्ही सांगितलं होतं, तसं केलं तर मी लय करीत होते तुमचं, कधीच स्वाविसर नाही, पण आता अशा त्या 2-3 वर्षात संपर्क तुटला, असं झालं तसं झालं. म्हणजे म्हणलं आता ओळखून घेतलं, आम्हाला कळतं नाही कशामुळे तुटला, काय झालं, काय केलं. म्हणलं बरं मग आता, म्हणलं आता का बघा ना, आता अजून पूर्वीसारखं तसंच आहे, तसंच झालं. म्हणलं आता त्याला इलाज नाही हो, आत्ता मी काही सांगू शकत नाही, तुम्ही एका दिवशी निवांतमध्ये फोन करा. मला आता हे आज दिवशी काही आत्ता तर सांगू शकत नाही, तर मला तुमचं सर्व बघावं लागेल नेमकं काय झालंय ते. मग मी पटकेने काटवायचं, पण ते तिला वाटायचं बोल, पण मला वेळच नव्हता काल बोलायला. फक्त आता सांगायचंय काय मंडळी तुम्हाला, की ही अशा जी वृत्ती असतात ना, की कामापुरता देवाचा वापर करून घेणं अथवा आमचा वापर करून घेणं. हं? आणि एखाद्या व्यक्तीनं सांगितलं, मग ते लक्षात आलं, की तिनं बोलून दाखवलं ना ते व्यक्ती. असं म्हणलं कसं काय झालं हे, तर म्हणली काय नाही, तिने करू नको म्हणले होते, पूजा करायची नाही, काय खरं नसतंय, असं तसं बोलून गेले ते. हं? म्हणलं मग तोच परिणाम आहे. म्हणलं ती गेली, मेली असेल का सोडून दिली असेल, मला त्याच्यावर देणं घेणं नाही. म्हणलं तुम्ही ज्या गोष्टीवर मिळवलं, तुम्ही देवदेवाच्या ह्याच्यावर तुम्हाला मिळालं ती गोष्ट, त्याची तुम्हाला किंमत नाही राहिली. म्हणलं ते आता मला त्याच्यावर विचार करावा लागेल, आणि मग पुढचं काय ते मी सांगेल फोनवर, अथवा तुम्ही प्रत्यक्ष येऊन भेटा. तर मंडळी काय होतं, ही अशा गोष्टी आपण एखाद्या देवाचा आपल्या मिळवल्या, तर देवाला अजिबात विसरायचं नाही. ते कंटिन्यू मध्ये चालू ठेवावं लागतं. हो, एकदा मिळालं की सोडून देऊन नाही चालत. तुम्हाला एक विनंती करून सांगतो, कारण ज्याच्यामुळे आपल्याला मिळालंय ना, त्याला नाही करत सोडायचं. त्या देवाला कधी विसरायचं नाही. देवाला विसरलात ना, तुमचं आयुष्याला सगळं विसरलात म्हणून समजायचं. एवढं मी आजच्या कार्यक्रमात सांगू शकतो. तर असो, तुम्ही काही तसं काही करू नका. तुम्हाला ज्यानं दिलंय, काय जे दिलं असेल तुम्हाला, काय जे मिळालं असेल, तर त्याचं कंटिन्यू करत राहा. तर तुमचं ती टिकेल, एवढंच मला आज सांगायचंय. तर असो, याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. ओम नमः शिवाय.